सुस्वागत, नमस्कार, धन्यवाद मंडळी. स्वागत तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता गावचे ब्लॉग तरी थोड्या दिवसासाठी बंद होतील आहेत, कारण मी इले MIT युनिव्हर्सिटीत हे माझा कॉलेज सुरू झालेला असा पनवेलला आहे. आणि आम्ही येताना काय काय झाला बघा, ट्रेन वगैरे मस्तपैकी प्रवास होतो, तो कसं झालो तो पण बघा आता. आणि दरवेळी आमचं असं काही ना काय होतच राहता, पोपट आमचं होतच राहता, म्हणजे काहीतरी फजिती होणारी फिक्सच असतात. नमस्कार, धन्यवाद मंडळी. स्वागत तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता जस्ट तरी रेल्वे स्टेशनला असं आहे, कारण आता गावचे ब्लॉग तरी थोड्या वेळासाठी बंद असतील, कारण कॉलेज सुरू झाला आणि चाललं आहे मुंबईला. आणि मांडवी गाडी असा, आणि 1 तास लेट आहे गाडी, त्याच्यामुळे आता हे थांबावं प्लॅटफॉर्मवर. पाठी तकडे पप्पा वगैरे बसले आहेत सगळेजण. आणि एक गाडी येत आहे, एक ट्रेन येत आहे काहीची तरी, आमची तरी 1 तास लेट आहे. चला तर मग फायनली ट्रेन गावलेली असं, आणि ट्रेनमध्ये बसलो. लागले वडापाव खाया. चला तर मग फायनली उतरला होता ठाणे स्टेशनला. ठाण्यात घेऊन थांबली, आणि आता सामान बघा बोजा आमच्या तर किती असतो. आणि आमका जाऊचा कल्याणला म्हणून वर इलो प्लॅटफॉर्मवर, आणि पप्पा जाता जाता तिकीट काढूसाठी. आणि खाली बोजा बघा, 3 बॅगे प्लस चटई वगैरे सगळा असा. हॉस्टेलला जाऊचा म्हणजे असा हॉस्टेल PG टाईप बाहेर राहायचा, त्याच्यासाठी सगळ्या सामानाची तयारी करून घेऊन इलं आहे. आणि आता बघूया लोकल गावचं काय. आणि आता ही लोकलमध्ये इलं होता, आणि गर्दी बघा, बेफाम गर्दी मुंबईची लोकल. आणि आमच्या गावातल्यांका सवय नाही अशी मुंबईच्या लोकलची वगैरे. आणि आता सगळा ह्या अनुभवच असा पुढे, त्याच्यामुळे चला बघूया सगळा अनुभवूया. आम्ही इल्यावर पहिल्या दिवशी तर ओरिएंटेशन डे वगैरे होतो, आणि खूप सारी गर्दी होती, आणि सगळी मुलं आलेली फर्स्ट इयरची. आणि कसा काय चाललेला गणेश पूजा वगैरे होती, आता बघा आता. चला तर आता असं आपण कॉलेजमध्ये, आणि बघू शकता गर्दी किती असं किती. कॉलेजची एक डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमका पाठवूया. आणि आता सुरुवात जस्ट तरी गणेश पूजा सुरू असा, ती झाल्यावर मग आमचं ओरिएंटेशन वगैरे सगळा होतला. आणि मी तरी सध्या रूममध्ये आहे, आणि PG घेऊन राहतो बाहेर. मी आणि माझ्याबरोबर एक रूम पार्टनर असा, मग तो आणि आम्ही राहतो आहे पनवेलला. रूमची टूर तो काहीतरी नक्कीच दे. चला तर मग मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली असताना बाहेर फिराय म्हणून रूमच्या बाहेर इले, आणि खैर होते तर आपण दाखवते आम्हाला तुमका. आणि मस्त जागा पण, आणि समोरच मंदिरं वगैरे असत, आणि कार्यक्रम चालू असा काहीतरी, बघूया. चला तर मग अपार्टमेंटच्या खाली इलं आहे. आणि ही बघा, ह्या मागे कन्स्ट्रक्शनवाली अपार्टमेंट थैर होते मी जस्ट तरी. आता SS अपार्टमेंट म्हणून नाव आहे बघा, या साईडला पोस्टर वगैरे लागलेला असा. आणि आता जरा गावात फिराया म्हटला, हनुमान मंदिर वगैरे सगळी असत, आणि कार्यक्रम चालू असा. काय आहे तो बघूया. जरा जाऊ घराचं पाया पण पडा नाही येईल, पण सगळी मुलं अशी बाहेर फिरतात संध्याकाळच्या वेळेस काहीतरी झाला वगैरे तर. आणि असंच फिराय म्हटलं बाहेर. चला आता. आणि बाजूक शाळा वगैरे सगळा असा. शाळा एक माध्यमिक शाळा पनवेलला. आता नवीन जागा पूर्णपणे आमच्या गावासारख्या आता काय नाही राहुलाकडे, पूर्ण नवी मुंबई पनवेल. गाड्यांची गर्दी लागली आहे, काहीतरी झाला वाटतं, किंवा काहीतरी ट्रॅफिकचा विषय काहीतरी झालेलो हा. खूप सारे रिक्षा वगैरे असत, आणि ट्रॅफिक झालेला असा. मी म्हटलं गावात ना फिराया. गाव श्रीमंत आहो, सगळ्यांकडे बंगले वगैरे असत, भारी जा. या बघा, या असं मारुतीरायाचं मंदिर, आणि बाजूक कार्यक्रम चालू, त्याच्यामुळे आवाज येता. मस्त जागा. तर मंडळी, आता असे मी मारुतीरायाच्या मंदिरात, आणि बघू शकता या मारुतीरायाचं मंदिर. आणि आज शनिवार आता जाऊन पाया पण पडा नेऊया. आज 10 तारीख. मस्त वाटतं एकदम. आणि बाजूक सगळं एकदम मस्त खाली असं मंदिर, मस्त एकदम वाटतं. मध्येच असं मारुतीरायाचा प्रतिमानी अशी असं. आणि बाहेर इल्यावर ह्याच साईडला बाजूक ना, मंदिराच्या बाहेरच ह्या साईडला बाजूक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असा. आणि इकडे पण देवाची प्रतिमा असा. आई पण जाऊन दर्शन घेऊन इले. मंदिर खूप मोठा असा, मस्त. चला मग आता पाठी इले अपार्टमेंटमध्ये परत रूमवर. जरा फिरायला हनुमान मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन. आणि आता जाऊया वर टेरेसला. संध्याकाळ झाली या, आणि टेरेसवर ना कसं व्ह्यू येतं, मस्त वाटतं. ठीकठाक एकदम असं. टेरेसवरनं पण मस्त वाटतं. या साईडचा पाठी सगळं डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता.
वर गेल्यावर काय वेगवेगळे झालो बघा. मग मस्त एकदम पायरी चढण धमाक झाला. चला तर मग आता फायनली टेरेसवर येले असो आणि कन्स्ट्रक्शन चालू असं बिल्डिंगचं, त्याच्यामुळे अजून खूप काय काय कन्स्ट्रक्शन करूचं राहिला. आणि हे टेरेसवर येलो आणि बाजूकच असा MIT युनिव्हर्सिटी आमची लांबसून ऐसून मस्त दिसत जवळच असा मागे ह्या साईडला. चला तर मग आता आपण असं टेरेसला आणि मागे असा युनिव्हर्सिटी माझी बघू शकतास तुम्ही. मागे मस्त मोठी भली मोठी युनिव्हर्सिटी असा MIT युनिव्हर्सिटी मुंबई पनवेलला. नवी मुंबईत येतं या घरात. नवी मुंबईत पण ना रायगडमध्ये येतं घरामधला असतं. या साईडला मागे पूर्ण गाव असा एकदम मस्त येतं या साईड. आणि आपण आता गेलेलो ना हनुमान मंदिरात, तर हनुमान मंदिर समोरचा असा ह्या हनुमान मंदिर. मग तिकडे आपण गेलेलो आता दर्शन घेऊन येलो आणि समोर म्हटलं असं पूर्ण गावच असा भारी एकदम मस्त. त्या साईडला समोर हायवे हा आणि ह्या पूर्ण गाव खोल बघा किती. आईला असं जास्तचा सिटी वगैरे काय होत नाही. त्यामुळे पाठी पूर्ण हिरवळ आणि डोंगर आहे. लोणावळा इथून जवळ आहे. लोणावळा लेणी वगैरे सगळ्यात जवळ असं डोंगर रांग पूर्ण असा मस्त वाटतं. हिरवागार गावाकडे असल्यागत वाटतं. खरंच गावाकडनं हे इले तरी पण गावाकडे असल्यागतच वाटतं. भारी वाटतं आपण म्हणूनच आवडतं ना त्याचं हिरव्यागार वातावरणात थंडगार जागेत राहावा करतो. टेरेसला असतं आणि आता खतरनाक पाऊस सुरू झालेला असा. पाऊस लागला पावसाळा असा मरणाचा पाऊस लागता गावात खूप लागता. या साईडला तरी कमी असता. हे बघा मग पाऊस किती होता बघा. सगळीकडे पूर्ण काळा करून ठेवला ना आकाश आणि पाऊस होता बघा. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण या तुम्ही बघू शकता पाणी एकत्र होऊन पडताना तेव्हा दिसत. चला तर मग आता रूमवर येईल. मग असं तुमका दाखवले कसा असा आहे राहतंय कसं आणि खायची जागा आणि काय काय असा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये पण आपण आता एक्साइटिंग गोष्टी करतलो. मुंबई फिरतलो सगळा फिरतलो आणि कसं एक्सप्लोअर करूचं तर आपण बघतलो. त्यासाठी माझ्यासोबत बनात राहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. कारण तुमचं सबस्क्रिप्शन मेन आहे. भावांनो बहिणींनो सगळ्या मोठ्या लोकांनो किंवा सगळ्या आदरणीय लोकांनो कमेंट करू विसरा नको. कारण तुमचे कमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढाच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मुखी असू दे. गणपती बाप्पा मोरया.